ही कथा आहे एका गरीब कुटुंबातील सारिकाची, जिने आयुष्यातील अनेक कठीण परीक्षांचा सामना केला. तिच्याहून 15 वर्षांनी मोठ्या मधुकरशी लग्न करून ती अपमान आणि संशयाच्या गर्तेत सापडली. 3 वेळा घटस्फोट झाल्यानंतर मधुकरने तिला त्याच्या पुतण्या अजयसोबत मोहल्लासाठी लग्न लावले. मात्र अजयच्या निस्वार्थ प्रेमाने सारिकाचे आयुष्य अनपेक्षितपणे बदलून टाकले. ती आता अजयसोबत सुखी आहे, पण मुलगी पूजाला सोडून येण्याच्या दुःखाने ती आतून खचलेली आहे. ही नाट्यमय कथा संशय, विश्वासघात आणि नवीन प्रेमाभोवती फिरते. पुढे काय होईल? वाचा आणि जाणून घ्या. जीवनाच्या या गूढ वळणावर तुमचे मत काय आहे? जगातील वेळ आपल्याला अनेकदा अशा कठीण परिस्थितीत आणून टाकते, ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. मलाही जगाने अशाच एका परीक्षेला आणि भयान वास्तवाला सामोरे जायला लावले, ज्यातून मी कधी बाहेर येईन असे वाटले नव्हते. माझे नाव सारिका आहे. माझे लग्न माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या एका व्यक्तीशी झाले होते. आमचे जीवन दुःखी होते. महाराष्ट्रातील जुन्या चाळींमध्ये जसे अनेक गरीब कुटुंबे एकाच खोलीत राहतात आणि स्वयंपाकघर आणि स्नानगृह सामायिक करतात, तसेच आमचे जीवन होते. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागे. फाटकी वस्त्रे, जपून खाणेपिणे, प्रत्येक खर्चाचा हिशोब जणू काहीच अस्तित्वात नव्हते. लग्नाची तर कल्पनाच करणे कठीण होते. पैसे नव्हते आणि आमच्यासारख्या लोकांची कोणी नाते जुळवायला तयार नव्हते. पण एक गोष्ट होती जी मला थोडी मदत करत असे. मी दिसायला सुंदर होते. परिसरातील अनेक तरुण माझी प्रशंसा करत असत. पण तरीही माझ्यासाठी कोणी पुढे येईल अशी परिस्थिती नव्हती. आमच्या परिसरात एक माणूस होता, मधुकर. तो मूर्ख, अहंकारी आणि संशयी म्हणून ओळखला जाई, जो नेहमी इतरांशी भांडण घालत. तो माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. त्याची नजर माझ्यावर पडली आणि त्याने मला लग्नासाठी मागणी घातली. त्याला तशाचीही पर्वा नव्हती. तो एक विचित्र आणि हिंसक स्वभावाचा माणूस होता. मला कळले नाही की कशामुळे त्याला माझ्याशी लग्न करण्याचा विचार सुचला. त्याच्या गर्विष्ठ स्वभावामुळे आणि इतरांशी नेहमी भांडण करण्याच्या सवयीमुळेही. कदाचित त्याला मी आवडले असेन आणि त्याला हेही माहीत होते की माझे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. आमच्यातील वयाच्या मोठ्या फरकामुळेही त्याने हे धाडस केले. खरं सांगायचे तर जेव्हा त्याने मला मागणी घातली तेव्हा माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला. त्यांना वाटले लग्न कर आणि संपले, त्याऐवजी तू अशीच बसून राहशील. आमच्याकडे काहीही नव्हते आणि ते माझ्यासाठी काहीही देऊ शकत नव्हते. त्यांनी माझ्या कुटुंबाला सांगितले, मी तिच्यासाठी सर्व काही आणेन, मला फक्त ती हवी आहे. देवालाच माहीत त्याचे काय कारण होते आणि त्याने माझ्याबद्दल का विचार केला. मी माझ्या आजूबाजूला पाहिले आणि विचार केला की माझ्यासाठी खरंच कोणी येणार नाही. तरुण मला पसंत करत असले तरी ते मागणी कशी घालणार? त्यांना माहीत होते की माझ्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे आणि त्यांना फक्त मदत हवी होती. माझ्याशी लग्न करून ते मला मदत करू शकत नव्हते किंवा माझ्यासाठी काही आणू शकत नव्हते. मी खूप विचार केला आणि शेवटी मान्य केले. मी स्वतःला समजावले, हे लग्न आहे आणि शांतता महत्वाची आहे. पुरुष म्हणजे भिंतीची सावली. खरं तर मी त्यावेळी फार व्यस्त नव्हते. पुस्तक लिहिणे किंवा लग्नाची तयारी करणे असे काहीही नव्हते. आमचे लग्न खूप घाईघाईने झाले. मी त्याच्या स्वभावाबद्दल थोडेफार ओळखत होते, कारण तो आमच्या परिसरातीलच होता. पण जेव्हा मी त्याच्याशी लग्न केले तेव्हा त्याचा स्वभाव माझ्या कल्पनेपेक्षाही अधिक वाईट निघाला. त्याचे वागणे घृणास्पद, त्याचे जीवन घृणास्पद. एक वाईट माणूस. त्याची जीभ जड आणि तो लोकांसोबत अत्यंत गर्विष्ठपणे वागत असे. मला स्वतःला अस्वस्थ वाटले. पण मी काय करू? मी लग्न केले होते आणि मला माहीत होते की मला हे सहन करावे लागणार आहे. प्रत्येक दिवस आधीच्या दिवसापेक्षा अधिक काळा वाटू लागला. माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली रात्र असायला हवी होती ती लग्नाची रात्र. पण त्यात मला आनंदाचा किंवा सुखाचा कडभरही अनुभव आला नाही. सुरुवातीला जेव्हा मी नटून त्याच्या बाजूने चालत होते तेव्हाच मला जाणवले की हा तो माणूस नाही ज्याची मी कधी कल्पना केली होती. त्याच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचे हिंसक वागणे आणि रोमॅन्टिकतेचा पूर्ण अभाव मला आतून जाळत होता. सगळे विधी संपल्यानंतर आणि प्रवेश झाल्यानंतर मी विचार करत होते, त्याने माझ्याशी लग्न का केले? जेव्हा त्याने माझ्यासाठी हे सर्व केले आणि सर्व खर्चाची जबाबदारी घेतली, त्याने मला चांगले का वागवले नाही? त्याने मला एक चांगला शब्द का सांगितला नाही? माझ्या मनात आले की त्याने मला फक्त लोकांसमोर दाखवण्यासाठी लग्न केले, जेणेकरून लोक म्हणतील की त्याने एका सुंदर मुलीशी लग्न केले आहे आणि त्याला आदराने पाहतील. जर त्याने माझ्यावर खरोखरच प्रेम केले असते तर मला त्याच्याकडून काहीतरी चांगल्या भावनांचा अनुभव आला असता. पण त्याने मला सांत्वनही दिले नाही. तो दिवस हिंसक होता आणि रात्रही हिंसक होती आणि आत्म्याच्या उदयाने संपली. देवाचे आभार.
प्रत्येक वेळी जेव्हा तो माझ्याजवळ येत असे तेव्हा मला तेच दमटपणा, तोच थकवा आणि तेच गोंधळ अनुभवला. आणि मी स्वतःला तेच प्रश्न विचारत असे की त्याने माझ्याशी लग्न का केले. तो मला मागणी घालण्यास बाध्य नव्हता आणि त्याच्याकडून प्रेम किंवा भावनेची कोणतीही भावना नव्हती. मला माहीत नाही किती दिवस असेच गेले आणि आम्ही तसेच होतो. मला सगळ्यांपासून प्रतिबंधित केले होते. मोबाईल नाही, बाहेर जाणे नाही, कोणाकडे जाणे नाही. कल्पना करा की माझ्या अपार्टमेंटची किल्लीही माझ्याकडे नव्हती. जेव्हा मी त्याला विचारले की मला किल्ली का नाही, तेव्हा तो अत्यंत गर्विष्ठपणे म्हणाला, तुला अपार्टमेंटची किल्ली कशासाठी? तू खाली जातेस की वर? मी म्हणाले, ठीक आहे, त्यात काय अडचण आहे जर ती माझ्याकडे असेल तर. त्याने मला सांगितले, हो, जेणेकरून तू खाली जाऊ शकशील आणि वर जाऊ शकशील आणि मी लक्षात घेणार नाही किंवा लक्ष देणार नाही. नाही प्रिये, किल्ली नाही, कारण तू कधीही माझ्या मागे काही करू शकणार नाहीस. मी म्हणाले, आणि तू असे का गृहीत धरतोस की मी तुझ्या मागे काम करेन? पण कोणालाही त्याच्या अपार्टमेंटच्या दाराची किल्ली असते. तो असामान्यपणे संशयी होता. मी नेहमी त्याला विचारत असे की तू माझ्याकडून काही पाहिले आहेस का ज्यामुळे तू माझ्यावर संशय घेशील? तो म्हणाला, ए बाई, मी काही न पाहताही बाई मी कोणावर विश्वास ठेवत नाही. तुला माहीत आहेत ही बोटे, मी स्वतः त्यावर विश्वास ठेवत नाही. मी म्हणाले, तू नक्कीच काही कमी आहेस, तुझ्यात काहीतरी चूक आहे. त्या दिवशी मी त्याला सांगितले, तू नक्कीच कमीपणाच्या भावनेने ग्रस्त आहेस. मी खरे बोलत होते, माझे बोलणे बरोबर होते. तो का असे व्यर्थपणे संशय करतो? जर त्याने घराखाली कोणाला पाहिले तर तो खाली उतरतो आणि वर जातो, खाली उतरतो आणि वर जातो. मला वाटले की माझ्यात काहीतरी चूक आहे, पण मी खरंच काही केले नव्हते. मी माझ्या घरात बसले, फक्त साफसफाई, जेवण बनवणे आणि घराच्या मागण्या सांभाळणे हेच माझे काम होते. अगदी बाजारातही मी उतरत नव्हते. मी त्याला सर्व काही लिहून देत असे आणि तो खरे सांगतो, तो सगळं काही आणत असे. घरात काहीही कमी नव्हते, पण त्याचे वर्तन आणि समज आणि माझे जीवन खरंच मला जशा मी जिवंतच नाही असे वाटू लागले. मला वाटले की मी कैद्यासोबत राहते. तुम्हाला माहीत आहे जेव्हा कोणी तुम्हाला एखाद्या ठिकाणी कैद करतो नाही का? आणि त्याहूनही कमी मूल्य, प्रत्येक थोड्या वेळाने अपमान आणि शाब्दिक छळ इतका की मी त्याला एकापेक्षा जास्त वेळा सांगितले की तू माझ्याशी लग्न करण्याचे कारण काय होते, जेव्हा तुला वाटते की मी तुझ्यापेक्षा कमी आहे. तो म्हणाला, तुला सर्व काही समजण्याची गरज नाही. महत्वाचे हे आहे की मी तुला बोलू इच्छित नाही. जेव्हा तू मला रागावलेले पाहशील तेव्हा तुझे हृदय बंद कर आणि शांत रहा. जीवन कठीण झाले होते. मी म्हणाले की दारिद्र्य हे अपमान आणि कमी मूल्य आणि कमी सन्मानापेक्षा खूप चांगले आहे. मी कशासाठी आले आहे? पण मला लग्नापूर्वीचे माझे दिवस आठवले. जरी मी कधी कधी रात्री जेवण न करता झोपले तरी एक तुकडा फलाफेलही देवाच्या कृपेने खूप चांगले होते आता मी जे खातो आणि पितो त्यापेक्षा. त्याच्यासोबतच्या या कमी मूल्याच्या जीवनात मी सुखाची पूर्ण भावना गमावली. हसण्याची कल्पना माझ्यापासून खूप दूर होती. लग्नापूर्वी मी जे दुःखी जीवन जगत होते ते त्याच्यासारख्या व्यक्तीसोबतच्या जीवनापेक्षा खूप चांगले निघाले. ते कठीण जीवन होते, तरीही मी कधीही त्याच्या हक्कात चूक केली नाही. मी कधीही त्याचे बोलणे मोडले नाही. मी कधीही त्याला उत्तर दिले नाही. मी कधीही त्याला त्रास देणारे काही केले नाही. मी त्याचे बोलणे त्याच्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत ऐकत होते आणि खरंच मी त्याच्यासाठी शेवटपर्यंत निष्ठावान होते. पण दुर्दैवाने प्रत्येक थोड्या वेळाने माझ्यावरील त्याच्या संशयामुळे तो घटस्फोटाची शपथ घेई. एकापेक्षा जास्त वेळा त्याने माझ्यावर घटस्फोटाची शपथ फेकली. मी त्याच्या चेहऱ्यासमोर रडत होते आणि म्हणत होते की असे करू नकोस, कारण जर तू असे चालू ठेवशील तर मी तुझ्यासोबत राहीन जणू मी पापात आहे. कोणतेही ओरडणे कर, पण घटस्फोटाची शपथ उचलू नकोस आणि मला घटस्फोट देऊ नकोस. तो प्रत्येक थोड्या वेळाने मला सांगत असे आणि माझ्यावर घटस्फोटाची शपथ घेत असे आणि परत त्याच्या बोलण्यात येत असे. असे झाले, त्याने मला एकापेक्षा जास्त वेळा घटस्फोट दिला आणि एकदा तिसरी वेळ आली जेव्हा त्याने मला घटस्फोट दिला आणि तो त्याच्या तोंडातून बाहेर पडला. आम्ही मौलानाकडे गेलो आणि त्याने आम्हाला सांगितले की असा घटस्फोट झाला आहे. तो मौलानाला सांगत होता की मी रागावलो होतो पण माझा अर्थ नव्हता. मी मौलानाला सांगत होते की मौलाना विश्वास ठेवा, काहीही घडले नाही. तो माणूस चिडका आहे, प्रत्येक थोड्या वेळाने तो माझ्यावर घटस्फोटाची शपथ घेईल. घटस्फोटाची शपथ ही प्रत्येक थोड्या वेळाने सांगितली जाऊ नये आणि व्यर्थपणे असे नाही. आणि प्रत्येक थोड्या वेळाने तो माझ्यावर घटस्फोटाची शपथ घेत नाही. मौलाना थोडा बोलला आणि म्हणाला की हे बाई, हा तिसरा घटस्फोट आहे. तुम्ही एकमेकांसोबत चालू ठेवू शकत नाही. मी त्याला मौलानाशी खूप वाईट पद्धतीने बोलताना पाहिले आणि तो म्हणाला की मी तिला सोडणार नाही. असे म्हणू नकोस मौलाना, ती माझ्यासोबत जाईल आणि मी नंतर घटस्फोटाची शपथ घेणार नाही आणि घटस्फोटाची शपथ फेकणार नाही. त्यानंतर काही झाले तरी मी ते पुन्हा सांगणार नाही. मौलानाने त्याला सांगितले, पण ती तुझ्यापासून 3 वेळा घटस्फोटित आहे आणि हे शक्य नाही मुला. जोपर्यंत तू आंतरिकरित्या घटस्फोट देत नाहीस आणि ती असे म्हणते तर शपथ संपली.
मौलाना त्याच्याशी या मुद्द्यावर खूप बोलत होता आणि तो मौलानावर नर्वस आणि खूप रागावलेला होता आणि म्हणाला की, मौलाना, मी तुला काय सांगतो, मी तिच्यावर प्रेम करतो आणि मी तिला घटस्फोट देऊ इच्छित नाही आणि मला तिला परत करणे आवश्यक आहे. कोणती पद्धत मी करू? आणि मला तिला सोड असे म्हणू नकोस, कारण मी तिला सोडणार नाही. मी माझ्या पत्नीला आणि माझ्या आईच्या मुलीला घटस्फोट देणार नाही. मौलाना शांत झाला आणि म्हणाला की, देवाची शपथ मुला, मोहल्ला व्यतिरिक्त कोणतीही पद्धत नाही आणि मोहल्ला हे वैध नाही. आवश्यक आहे की ती लग्न करेल आणि घटस्फोट घेईल, आणि जर ती खरंच घटस्फोट घेतली तर तेव्हा तू तिच्याशी दुसऱ्या वेळी लग्न करू शकतेस. तो म्हणाला, म्हणजे काय? मौलाना म्हणाला, देवाची शपथ मुला, हा शरियाचा नियम आणि धर्माचा नियम आहे आणि हे मी जाणतो. तेव्हा खूप लोक माझ्याशी बोलू लागले. मी घरी गेले आणि माझे कपडे घेतले आणि माझ्या कुटुंबियांच्या घरी गेले. माझे कुटुंबीय तेव्हा दुःखी आणि अस्वस्थ होते की मी त्यांच्याकडे गेले. विशेषतः मी माझ्या 2 वर्षांच्या मुलीसोबत. त्यांचा चेहरा उलट होता आणि मी ते पहिल्यांदा घरात प्रवेश केल्यापासून अनुभवले. ते मला सांगत होते की, तू घटस्फोट का घेशील? कोण तुझ्या मुलीवर खर्च करेल? स्वतःला जागृत कर. मी त्यांना सांगते की, लोकांनो, तोच आहे ज्याने मला 3 वेळा घटस्फोट दिला. मी घटस्फोट घेऊ इच्छित नव्हते. मी त्याला वारंवार चेतावणी दिली की तो माझ्यावर घटस्फोटाची शपथ फेकतो, पण तो बोलणे ऐकत नाही आणि कोणाचेही बोलणे ऐकत नाही. म्हणजे मी त्याच्यासाठी काय करू? तोच आहे ज्याने मला घटस्फोट दिला आणि फायदा नाही. प्रत्येकजण येतो आणि मला 2 शब्द सांगतो आणि जातो. संपूर्ण कुटुंब एकाच घरात आहे, जसे मी सांगितले, सामायिक बाथरूम आणि सामायिक स्वयंपाकघर, आणि प्रत्येकाने एक खोली घेतली. प्रत्येकजण येतो आणि माझ्याशी 2 शब्द बोलतो. मी अस्वस्थ आणि थकलेले अनुभवले आणि काय करावे हे मला माहीत नाही. या जगात कोणतीही जागा नाही ज्यात मी आरामदायक नव्हते आणि माझ्या कुटुंबियांच्या घरातही आरामदायक नव्हते. तर मी काय करू? ए रब्बा, मी सहन केले आणि जगले आणि म्हणाले की संपले, पुरुषाची सावली किंवा भिंतीची सावली. पण मी त्याच्यासाठी काय करू? मी त्याच्याशी पापात राहू? मी त्याच्याशी राहू आणि त्याने मला 3रा घटस्फोट दिला. कसे हे असे असेल? तर ते व्यभिचार असेल. हे देवाकडे खूप मोठी गोष्ट आहे. मी हे पाप कधीही उचलू शकत नाही, जरी ते काय म्हणेल किंवा ते पुन्हा करेल. थोड्या वेळाने मी त्याला येताना आणि त्याच्या नातेवाईकांसोबत आणताना पाहिले. तो आत आला आणि दार फुटवले आणि माझ्या कुटुंबियांकडे बसला आणि त्यांच्याशी बोलू लागला. पहिला शब्द मी ऐकला की ते त्याला सांगत आहेत की, आम्हाला आमची मुलगी तुझ्या घरात जावी, आम्हाला आमची मुलगी तिच्या मुलीसोबत तिच्या नवऱ्याच्या घरात राहावी. हे बोलणे शक्य नाही. मी आश्चर्यचकित झाले आणि जणू मी चूक आहे आणि जणू मी हे केले आहे, आणि तो ओरडत आहे आणि तणावग्रस्त आहे. मी म्हणाले की, तू मला 3 वेळा घटस्फोट दिलायस. तू मला पापात तुझ्यासोबत राहावी असे वाटते? कसे? म्हणजे कसे? तो म्हणाला, तुझे मन व्यस्त करू नकोस. मी मौलानाने सांगितलेला मोहल्ला करेन. मी म्हणाले, पण मौलानाचा अर्थ असा होता की जर मी लग्न केले आणि घटस्फोट घेतला तर ते शक्य आहे की तू माझ्याशी लग्न करशील. तो म्हणाला, आणि तुला माहीत असू दे, तू कोणाशी लग्न करणार नाहीस आणि बाहेर पडणार नाहीस. आणि मी जिवंत आहे, म्हणजे मी तुला लग्न करू देणार नाही, कारण मी प्रतीक्षा करेन की तू घटस्फोट घेईल की नाही. तू माझी पत्नी राहशील आणि कोणीही तुला माझ्यापासून घेऊ शकणार नाही. अर्थातच माझे कुटुंबीय हे बोलणे ऐकून आनंदी आणि समाधानी होते. पण मी खरे सांगते, मी आनंदी नव्हते. मला माहीत होते की मोहल्ला हेतुपूर्वक केला जाऊ शकत नाही, विशेषतः त्याचे अटी आहेत. आणि अटी की मी सामान्य लग्न करणे आवश्यक आहे, आणि तो अर्थातच ते इच्छित नाही. तो कोणाला माझ्यावर पुस्तक लिहिणे आणि नंतर मला घटस्फोट देणे आणि नंतर तो मला परत करणे इच्छितो, आणि अर्थातच हे जणू लग्न झालेच नाही, आणि असे झाले तरी मी त्याच्याशी पापात राहीन. मी काय करावे हे मला माहीत नव्हते. मी स्वतःच्या सभोवताल पाहू लागले. मी काय करावे हे मला माहीत नव्हते. अगदी माझी कुटुंबीयही. हे रब्बा, मला सहन करत नाहीत आणि सहन करत नाहीत. तो म्हणाला की, मी तुला आत्ताच सांगतो, जर तू इथेच राहिलीस तर मी माझ्या मुलीला किंवा तुला पैसे पाठवणार नाही, आणि पहा कोण खर्च करेल. तेव्हा माझ्या कुटुंबियांचा चेहरा हिरवा आणि लाल आणि पिवळा झाला आणि ते मला पाहू लागले आणि मला बोलावू लागले, जा मुली तुझ्या नवऱ्याच्या घरात, देव तुला मार्गदर्शन करो. मी त्यांना सांगते की, लोकांनो, मी घटस्फोटित आहे. मी त्याच्यापासून घटस्फोटित आहे. तुमच्यावर हे पाप आहे. त्यांनी मला सांगितले की तो ते सोडवेल, आणि त्यांनी त्याच्यावर अट घातली की तो मला ओरडणार नाही आणि अपमान करणार नाही. आणि त्यांनी त्याला सांगितले की मी इद्दाच्या महिन्यांच्या काळात राहीन, पण तो मला स्पर्श करणार नाही आणि माझ्याजवळ येणार नाही, जेणेकरून ते पाप नसेल, जोपर्यंत इद्दा संपत नाही. आणि नंतर लग्न कर आणि घटस्फोट घे आणि मला परत कर, आणि मला नवीन लग्न आणि नवीन मेहर आणि सगळे नवीन कर. तो म्हणाला, आणि मी ते करेन. मी तरीही तिच्याशी पापात राहू इच्छित नाही, पण महत्वाचे हे की ती आता माझ्याशी परत येईल.
आणि मी त्याला त्यांच्यासमोरच सांगितले की म्हणजे तू माझ्या जवळ येणार नाहीस आणि मला स्पर्श करणार नाहीस या पूर्ण काळात. तो म्हणाला, देव साक्षी आहे बाई, मी तुला स्पर्श करणार नाही आणि अगदी तुझ्याशी बोलणार नाही, पण महत्वाचे हे की तू माझ्यासोबत घरात परत ये जसे आम्ही होतो. मी म्हणाले ठीक आहे. आणि तरीही तेव्हा मला काही करणे नव्हते शिवाय की मी खरंच जाईन. मी माझ्या मुलीला आणि माझ्या कपड्यांना घेतले आणि पुन्हा त्याच्या घरात गेले. आणि खरंच मी आणि माझी मुलगी मुलांच्या खोलीत बसले आणि तो खरंच माझ्याशी बोलत नव्हता आणि माझ्या जवळ येत नव्हता. त्याच्यासाठी महत्वाचे हे की मी घराच्या मध्यभागी उपस्थित आहे, त्याहून अधिक त्याचे काम नव्हते. तो येत असे आणि मी त्याच्यासाठी जेवण तयार करत असे आणि तो खात असे आणि पीत असे. मी अगदी माझे केसही त्याच्यावर उघडत नव्हते. मी स्वतःला राखत होते आणि मी त्याच्यासमोर सगळे रुंद कपडे आणि स्कार्फ आणि माझे हिजाब सामान्यपणे घालत होते आणि मी त्याच्याशी खरंच देवाला संतुष्ट करणाऱ्या पद्धतीने वागत होते. खरे सांगतो, मी त्याला इच्छित नव्हते हो, पण तरीही मी घटस्फोट घेऊ इच्छित नव्हते आणि माझ्या मनात कधीच नव्हते की मी हे काही करेन. आणि माझे कुटुंबीय, देव त्यांना माफ करो, ते मला माझ्याशी चिकटून राहायला हवे होते. त्यांना माझ्यापासून सोडा फक्त देवाच्या फायद्यासाठी. पण स्पष्ट आहे की माझ्या कुटुंबियांना दारिद्र्य आणि भूक आणि गरज यामुळे ते कधीही स्वतःच्या आणि स्वतःच्या फायद्याव्यतिरिक्त विचार करत नाहीत. महत्वाचे, नंतर ईदाचे महिने संपल्यानंतर मी त्याला मला बोलावताना पाहिले. मी बाहेर आले. मी म्हणाले की काय हवे? तो म्हणाला की संपले ईदा आणि आता तू लग्न करशील आणि मी जाणतो मी तुला कोणाशी लग्न करवेन. मी कोणावर विश्वास ठेवेन आणि तू त्याच्याशी आहेस आणि मी कोणावर विश्वास ठेवेन की तो बोलणे ऐकेल आणि मी इच्छित होत तसे तुला खरंच घटस्फोट देईल आणि त्याच वेळी तो तुला स्पर्शही करणार नाही. मी त्याला उत्तर दिले नाही आणि मी उभी राहिले शांत. अगदी मी त्याला विचारले नाही कोण, कारण माझ्या मनात हे काही नव्हते. मी त्याला सांगू इच्छित होते की मला तुझ्या घरात नोकर म्हणून ठेव, मला फक्त माझ्या मुलीची नोकर म्हणून ठेव, हे पुरेसे आहे. तुला माझ्याशी लग्न करण्याची गरज नाही आणि मी लग्न करू नये आणि मी घटस्फोट घेऊ नये, कारण मी लग्न केले तर तो मला घटस्फोट देईल का? मी तरीही त्याच्याशी आरामदायक राहत नाही. म्हणजे माझ्यासाठी जर मी दुसऱ्याशी लग्न केले तर मी दुसऱ्याशी लग्न केले आणि कदाचित मी त्याच्याशी आराम आणि सुख मिळवेन जे मी त्याच्याशी मिळवले नाही. हे सगळे विचार माझ्या मनात फिरत होते आणि मी त्याच्यासमोर उभी होते पण मी बोलत नव्हते. मी आश्चर्यचकित आणि धक्का बसला जेव्हा मी जाणले की तो मला कोणाशी लग्न करवू इच्छितो. तो मला त्याच्या पुतण्याशी लग्न करवू इच्छितो. माझा नवरा हा त्याच्या आईचा चूक मानला जात होता. म्हणजे माझ्या सासूने त्याला जन्म दिला, नंतर त्यांची मुलं मोठी झाली आणि संपले आणि तो शेवटी आला. आणि माझी सासू वयस्कर आहे, म्हणजे त्याच्याकडे त्याच्या बहिणीची मुलगी होती जी त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती. म्हणजे तुम्ही हे प्रणाली समजता. म्हणून त्याच्याकडे त्याचा पुतण्या होत्या जो जवळजवळ माझ्या वयाचा होता. जेव्हा त्याने मला त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचे वय माझ्या वयाला योग्य होते. मी आश्चर्यचकित झाले की त्याने एका तरुण आणि त्याच्या वयाला योग्य असलेल्या तरुणाची निवड केली. पण तो त्याला निवडला होता कारण तो त्यावर विश्वास ठेवतो आणि जाणतो आणि खात्री आहे की तो त्याला फसवणार नाही आणि तो अजून लग्न केलेला नव्हता. म्हणजे त्याच्याकडे कोणी नाही जे त्याला रोखेल किंवा काही जाणेल म्हणून त्याच्या जीवनात समस्या येतील आणि ह्या आधारावर त्याने त्याला निवडले. आणि तो त्याच्या काकांसोबत काम करत होता. मी त्याच्याकडून बोलणे घेतले आणि मी विचार करत होते आणि माझे डोके खरंच फुटणार आहे. मला त्याच्या बोलण्यावर कोणतेही उत्तर नाही. प्रत्येक गोष्ट ज्यात तो माझ्याशी बोलत होता मी उत्तर देत नव्हते. मी स्वतःला घेतले आणि माझ्या खोलीत आत गेले आणि माझ्या मुलीसोबत बसले आणि तिला मिठी मारली आणि तिच्याशी बोलू लागले आणि तिला म्हणाले की मुली, देवाची शपथ मी गोंधळले आहे. मी तुला सोडू इच्छित नाही आणि तुझ्यापासून दूर राहू इच्छित नाही आणि मी तुझ्या वडिलांसोबत राहू इच्छिते, फक्त तुझ्यासाठी आराम आणि सुख प्रदान करण्यासाठी. पण मी जाणत नाही मी गोंधळले आहे. मी तुझ्या वडिलांसोबत कधीही एक दिवसही चांगला पाहिला नाही किंवा 1 तासही चांगला नाही. मी जाणत नाही लग्न करून आणि त्याच्याकडे परत येऊ कशासाठी, म्हणजे सुखासाठी, म्हणजे आणि जे मला सुख देत नव्हते. मी जाणत नाही. मला आशा होती की एक दिवस माझे लग्न सुखी होईल आणि जेव्हा मी घटस्फोट घेतला तेव्हा खरे सांगतो माझ्या मनात आले की मी एक दिवस कोणाशीही लग्न करू शकते जो मला माझ्या कुटुंबियांसोबत जे पाहिले त्याबद्दल भरपाई देईल आणि मला तुझ्या वडिलांसोबत जे पाहिले त्याबद्दल भरपाई देईल. पण ह्या पद्धतीने सगळे मरते, तुझे वडील मला कधीही सोडणार नाही. काहीही झाले तरी तो माझ्या मागे मागे राहील जोपर्यंत मी मरेन किंवा तो मरेन. मी माझ्या मुलीशी स्वतःशी बोलत राहिले जोपर्यंत दिवस उजाडला आणि मी त्याला पुन्हा पाहिले. आणि कामावर जाण्यापूर्वी तो मला बोलावतो आणि म्हणतो की स्वतःला तयार कर आता, कारण पुस्तक लिहिणे मी सगळे व्यवस्था करेन आणि तुझे मन कशानेही व्यस्त करू नकोस. मी फक्त तुला बोलणे ऐकू इच्छितो जेणेकरून कोणतीही समस्या होणार नाही. समजले की नाही? मी त्याला पुन्हा उत्तर दिले नाही आणि मी पुन्हा आत गेले आणि पूर्ण दिवस प्रतीक्षा करत राहिले.
आता मी दुसऱ्या वेळी माझ्या पुस्तकात लिहिले जाईल आणि ते लग्न मानले जाणार नाही आणि काही नाही. आणि पुस्तक लिहिण्याची वेळ आली. मी त्याला त्याच्या पुतण्याला आणताना पाहिले आणि त्याच्यासोबत 2 साक्षीदार आणि अधिकृत. आणि खरंच पुस्तक लिहिले गेले. आम्ही सगळे संपवले आणि अधिकृत आमच्याकडून निघून गेला. आणि मी आणि त्याचा पुतण्या लग्न केले. देवा आणि त्याचा पैगंबराच्या सुन्नेनुसार लग्न केले. पण हेतू आणि विवेक की तो मुहल्ला आहे, म्हणजे तो मला 2 दिवस 2-3 जास्तीत जास्त नंतर घटस्फोट देईल. त्यानंतर माझा नवरा अधिकृताला सोडवले आणि त्याचा पुतण्या त्या दिवशी आमच्यासोबत रात्रबस घातला. माझा नवरा त्या दिवशी काय होते हे मला माहीत नाही आणि तो झोपण्यासाठी आत गेला. आणि मी ऐकले त्या बोलण्याने मला माझ्या जीवनातील धक्का बसला त्याच्या पुतण्याच्या तोंडातून. जेव्हा माझा नवरा झोपला तेव्हा मी माझ्या खोलीत बसले गोंधळणे आणि मला माहीत नाही का माझे हृदय मला त्या क्षणी खात होते. मी अनुभवत होते की काही होईल, पण मी जाणत नव्हते काय आहे. आणि त्याच वेळी मी जाणते आणि खात्री आहे की लग्न या पद्धतीने शक्य नाही जेव्हा ते सॉरी असेल. मी विचार करू लागले की ते शक्य आहे की मी बाहेर जाऊन त्याच्याशी बोलू, तर ते शक्य आहे की मी ते विषय पाहू जो ते प्रवेश असायला हवा मी आणि त्याच्यात. मी माझे जीवन त्याच्याशी पापात पूर्ण करू इच्छित नाही. मी माझ्या नवऱ्याशी लग्न केले म्हणजे माझा नवरा मला स्पर्श करणार नाही जसे तो माझ्याशी करत होता. तो त्या काही महिन्यांना अधीरतेने सहन करत होता. मी खूप विचार केला. मी म्हणाले की मुली, तुझे हृदय मजबूत कर आणि बाहेर जाण त्याच्याशी बोल आणि त्याच्या मनात काय आहे ते पहा, भविष्यासाठी आणि नंतरसाठी. मी बाहेर आले आणि त्याच्याशी बोलले आणि मी त्याच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाले. त्याचे बोलणे जे मी कधी कल्पनाही केली नव्हते की मी ऐकेन. मी त्याला माझ्याशी बोलताना पाहिले आणि तो म्हणाला की तो माझ्यावर प्रेम करतो. मी त्याच्या बोलण्याने खूप आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की हे काय, हे मला फसवत आहे की काय. तो म्हणाला की विश्वास ठेव, मी तुझ्यावर खूप पूर्वीपासून प्रेम करतो. देवाची शपथ, मी तुझ्याने प्रभावित आहोत. परिसरातील खूप लोक तुझ्याने प्रभावित आहेत आणि तुझ्या आकृतीने. पण तू परिस्थिती समजते, जग कसे आहे आणि मी सुद्धा. मला शक्ती नव्हती की मी पुढे येऊन आणि तुला मागणी घालू. आणि मी तुझ्या परिस्थिती जाणतो आणि मी धक्का बसलो जेव्हा मी जाणतो की माझ्या काकांनी तुला प्रस्ताव दिला. कारण आमचे कुटुंब म्हणजे आणि तुझे कुटुंब त्यांच्यात फरक आहे आणि मी जाणतो की माझे कुटुंब दिसावे आवडते. पण माझ्या काकांसोबत ते बोलले नाहीत, कारण तो तुझ्यापेक्षा खूप मोठा आहे आणि त्यांनी त्याला तुझ्याशी लग्न करण्यास सोडले. कोणीही त्याला टिप्पणी केली नाही. पण मी हे सगळे बोलणे संपवू शकत नव्हते. मी म्हणाले की विचित्र म्हणजे तू कधीही माझ्याशी लक्ष केंद्रित नाहीस आणि मी कधीही तुझे लक्ष घेतले नाही आणि तू माझे लक्ष कशानेही आकर्षित केले नाहीस. तो म्हणाला की देवाची महान शपथ, मी तुझ्यावर पूर्वीपासून प्रेम करतो आणि जर मी तुझ्याशी हे काही केले नाही तर कारण माझ्या मनात नाही की मी तुझ्याशी खेळू. तू कल्पना म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणजे मी तरुणांच्या त्या 2 प्रेमाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. उलट मी तुझ्यावर राखले, तुला मौल्यवान आणि आदरणीय पाहतो आणि म्हणून मी कधीही प्रयत्न केला नाही की मी तुझ्याशी काही करू किंवा अगदी तुझे लक्ष आकर्षित करू, कारण मी जाणतो की मी तुझ्याशी लग्न करू शकणार नाही. मी जाणत नाही तू माझ्या काकांसोबत कसे राहते. माझा काका कमी पती आहे, एक चांगला माणूस नाही आणि त्याच्याकडे सगळे संशय आणि नियंत्रण आहे आणि तू त्याच्याकडून खूप मार खाल्लास आणि खूप त्रास सहन केलास. मी तुझ्याबद्दल आणि तुझ्या लग्नाबद्दल सगळे जाणतो आणि खरे सांगतो, मी पाहतो की ही संधी आहे की तू त्याच्यापासून आणि त्या लग्नापासून पळ काढ जे तुझ्यासाठी शक्य नव्हते. तू गरीब मुलगी आहेस, मी तुला चांगले ओळखतो, देवाची शपथ. आणि खरे सांगतो, मी तुला त्याच्यात व्यर्थ वाटतो आणि मी तुझ्यावर दया करतो जे तुझ्याशी घडते. माझ्या बोलण्याबद्दल चांगले विचार कर आणि जर तू तयार असलीस की मी तुझ्याशी माझे जीवन पूर्ण करू, तर मी खरे सांगतो तयार आहे आणि तयार सुद्धा. आणि तो मला खूप चांगले बोलणे सांगू लागला. म्हणाला की त्याने मला अधिक आणि अधिक प्रेम केले जेव्हा मी माझ्या काकांशी लग्न केले. म्हणाला की मी पाहिले की तू किती चांगली आणि आदरणीय आणि गरीब आहेस. जरी तो जे तुझ्याशी करत आहे तरी तू जगत आहेस आणि सहन करत आहेस आणि प्रत्येक दिवस तुझी किंमत माझ्या हृदयात वाढत होती दिवसेंदिवस. पण जे मला दुःखी करत आहे जे तो तुझ्याशी करत होता. म्हणून ही आमच्यासमोर दोघांसाठी संधी आहे. कदाचित देवाने हे केले आणि त्याने मला विशेषतः निवडले, कारण आम्हाला एकमेकांसोबत भाग्य आहे. खरं सांगतो, मी थोडा विचार केला आणि अनुभवले की तो कदाचित मला फसवत असेल का. तर कसे ते पाहूत की त्याचा काका त्याच्यासाठी कोणताही निष्ठा नाही, म्हणजे जसे त्याचा काका मला सांगितला नाही. पण खरं सांगतो, त्याचे बोलणे मला आवडले आणि मी त्याच्या डोळ्यात खरंच आदर अनुभवला.
विशेषतः मी त्याला स्पर्श न करता आणि माझ्याजवळ न येताना पाहिले. उलट त्याने चांगले बोलणे सांगितले आणि म्हणाला की तू मला विकत घेत आहे. बोलणे जे मी पूर्वी कधी ऐकले नव्हते. मी कधीही कोणीही मला चांगला शब्द सांगितला नाही. माझ्या नवऱ्याने स्वतः कधीही मला सांत्वन दिले नाही आणि मला भावनेने पाहिले नाही. मी त्याच्यावर प्रेम केले, खरे सांगतो, आणि मी त्याच्याशी आरामदायक झाले. मी त्याच्यावर प्रेम केले म्हणजे मी अनुभवले की हे व्यक्ती खरंच माझ्या संपूर्ण भूतकाळातील जीवनाची भरपाई करू शकतो. तो म्हणाला की माझ्याशी उभे राहा आणि मी मार्ग पूर्ण करीन आणि विश्वास ठेव, मी कोणालाही तुझ्यावर हात वाढवू देणार नाही. माझ्या परिस्थिती 5 वर्षांपूर्वीपेक्षा चांगल्या झाल्या आहेत आणि मी खरंच स्वतःवर अवलंबून राहू शकतो, कारण मी स्वतःवर कष्ट केले आणि मी तुझ्यावर प्रेम केले. आणि आता मला आशा आहे की मी तुझ्याशी माझे जीवन पूर्ण करू. चांगले विचार कर आणि मला उत्तर दे. त्याचे बोलणे खरे सांगतो मला त्याच्याने मोहित केले. त्याने मला व्यस्त केले आणि खरंच त्याने माझ्या विचारावर नियंत्रण ठेवले. आणि मी म्हणाले की नाही, मी खूप इच्छित होते की मी कोणाशी तरी माझे जीवन पूर्ण करू जो मला भरपाई देईल. आणि स्पष्ट आहे की हे व्यक्ती मला चांगले भरपाई देईल. त्याच्या बोलण्यात असताना मी अनुभवले नाही की माझ्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य आहे आणि मी अनुभवत होते की माझे हृदय वेगाने धडधडत आहे, जणू मी त्याला त्या थोड्या वेळात प्रेम केले ज्यात तो माझ्याशी बसला. आणि अनुभव न करता मी त्याला सांगताना पाहिले की तुला माहीत आहे की तू देवासमोर माझी पत्नी आहेस. मी पुस्तक लिहित असताना मी आंतरिकरित्या लिहित होतो की तू माझी आयुष्यभर पत्नी राहशील, जरी मी अजून तुझे उत्तर जाणत नव्हतो. पण आता मी तुझे उत्तर चांगले अनुभवतो. मी अनुभवतो की तू आनंदी आहेस आणि मी आनंदी आहे की तू आनंदी आहेस. आणि सेकंदात, आणि मला माहीत नाही कसे, मी त्याला जणू तोच माझा नवरा आहे हे व्यक्ती ज्याचे मी स्वप्न पाहिले, मी त्याला त्या नजरेने पाहिले जणू तो माझा नवरा आहे, जरी मी विषय नाकारत असले तरी. आणि मला माहीत नाही कसे मी आणि त्याच्यात प्रवेश झाला आणि मी त्याच्याशी अनुभवले की खरंच हे लग्न आहे, ही दया आहे. मी त्याच्याकडून दया आणि हन्ननी अनुभवली जी मी माझ्या नवऱ्याशी या वर्षांत अनुभवली नाही. मी खूप आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की देवाची महिमा, अशक्य आहे की हे सगळे फक्त भेटण्यासाठी आणि त्याला माझे भाग्य असण्यासाठी घडले. आणि मी आनंद घेण्यात यशस्वी झाले नाही. आणि दिवस उजाडला आणि मी माझ्या पहिल्या नवऱ्याला झोपेतून उठताना पाहिले. तो आमच्यावर बाहेर आला आणि तेव्हा आम्ही सामान्य बसले होतो आणि मी त्याला ओरडताना पाहिले, जणू त्याला अनुभव आला की काही घडले. मी त्याच्याशी बोलले आणि तो म्हणतो की तू आज तिला घटस्फोट देशील. आणि मी तेव्हा त्याच्याशी ओरडताना पाहिले आणि म्हणाला की घटस्फोट कोण देईल, ही आता माझी पत्नी आहे आणि तू जाण्याची वेळ आहे, तुझे अस्तित्व आता चुकीचे आहे. तुला माहीत आहे की ती आता तुझ्या जबाबदारीवर नाही आणि तू मला आणि माझ्या पत्नीसमोर उभे राहायला हवेस. तू काय करतोस. त्याचा काका अर्थातच त्याच्यावर ओरडला आणि म्हणाला की कल्पना कर, हे माझे घर आहे. तो म्हणाला की तुझे बरोबर आहे, आम्ही दोघे जाऊ. तेव्हा त्यांच्यात खूप मोठे भांडण झाले आणि पहिली गोष्ट जी तो करणार होता ती मला मारणे, कारण तो माझ्यावर रागवलेला होता. पण तेव्हा माझा नवरा त्याचा हात पकडला आणि त्याच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला की तुझ्या पत्नीवर हात वाढवणे शक्य नाही, हे लाजीरवाणे आहे. तुझ्या आणि तिच्यातील वयाचा फरकाचा आदर कर. आणि ती एका पुरुषाशी लग्न केली आहे. अर्थातच माझा पहिला नवरा धक्क्यात होता. त्याने कल्पना दिली नव्हती की त्याचा पुतण्या त्याच्याशी असे करेल. मी गोंधळले जेव्हा तो असे ओरडत होता. माझे हृदय आकुंचित झाले आणि मी म्हणाले की हे खरे आहे की आम्ही त्याला विश्वासघात केला, म्हणजे आम्ही विश्वासघात करणारे आणि चुकीचे आणि विश्वासघात करणारे आहोत, की तो जो मी दुःखी होण्यास योग्य नाही. मी जाणत नाही का मी दुःखी आणि अस्वस्थ झाले आणि अनुभवले की कदाचित मी मूळ कमी केले आणि मीही विश्वासघात करणारी आहे. पण खरंच हे जे घडले ते विषय, जसे मी सांगितले, मी जाणत नाही मी विश्वासघात करणारी आहे की मी बरोबर होते जेव्हा मी मान्य केले की मी एका व्यक्तीसोबत राहू जो मला आराम देतो. नंतर तो माझ्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला की कल्पना कर, आता मी तुझ्याकडून माझी मुलगी घेईन. तू तिच्या वडिलांव्यतिरिक्त एकाशी लग्न केले आहेस आणि मी तिला घेऊ शकतो. ती तुझ्या कस्टडीत राहणार नाही. मी त्याला सांगितले की मी तिची आई आहे आणि जोपर्यंत तिची आई जिवंत आहे तोपर्यंत तू तिला माझ्यापासून घेऊ शकणार नाहीस. तो म्हणाला की हे तुला वाटते प्रिये? तू विचार करतेस की तुझी आई तिला घेईल? तू विचार करतेस की तुझी आई तिच्यावर खर्च करण्यास सहमत होईल? ते तरीही तुला सहन केले जेव्हा तू त्यांच्याकडे गेलीस. खरं सांगतो, त्याचे बोलणे बरोबर आहे. आणि मी समोर उभी राहिले आणि बोलू शकत नाही आणि मी जाणत नाही कुणाची निवड करू. माझा नवरा मला म्हणाला की काळजी करू नकोस, मी तुझ्याशी उभा राहीन, मी तुला तिला पाहू देईन आणि मी तुला तिच्याबद्दल आश्वस्त करेन. मी तुला अपार्टमेंट आणेन आणि आम्ही या सगळ्या लोकांपासून दूर जाऊ. पण सावध सावध सावध, तू स्वतःला कमी करू नकोस. माझे बोलणे ऐक आणि आम्ही ज्या क्षणी होतो ती क्षण व्यर्थ करू नकोस आणि जीवन जे आम्ही एकमेकांसोबत जगू शकतो. खरं सांगतो, मी त्याच्यासमोर उभी राहिले आणि गोंधळले. हे खरे आहे की मी काय करू? हे खरे आहे की आमच्यात कोणाचे हक्क आहे? मी खरंच त्याच्याशी होतो, मी जगत नव्हते.
तो हो, माझ्या मुलीचा बाप आहे, पण मी त्याच्याशी माझ्या जीवनातील सर्वात वाईट 5 वर्षे पाहिले, जरी वैभव आणि पैसा आणि आरामदायक भौतिक जीवन असले तरी. दुसरा, मी त्याच्याशी फक्त काही तास जगले, पण मी त्यात दया आणि एकनिष्ठता आणि प्रेम अनुभवले. आणि मी लग्न म्हणजे काय हे जाणले. हे 5 तास माझ्यासाठी खूप फरक पडले. आणि कोणीही मला सांगू नये की हे कारण ते अजून सुरुवातीचे आहे. नाही, हे व्यक्ती शेवटपर्यंत हन्नी आहे. आणि म्हणून तेव्हा मी निर्णय घेतला की मी त्याच्याशी जाईन. आणि मी आता त्याच्याशी जवळजवळ 6 महिने आहे. 6 महिने सगळ्या लोकांपासून दूर दूर घरात जगत आहोत, माझ्या नातेवाईक आणि त्याचे नातेवाईक. आणि खरंच मी त्याच्याकडून एकही मिनिट वाईट पाहिले नाही. आत्तापर्यंत माझा काका मला परत करण्यासाठी पाठवतो. तो मला म्हणतो की घटस्फोट घे आणि परत ये, तुझ्या मुलीच्या फायद्यासाठी. आणि माझी मुलगी आता त्याच्याशी आहे. त्याच वेळी माझा सध्याचा नवरा मला म्हणतो की काळजी करू नकोस, मी व्यवस्था करेन आणि मी तिला तुझ्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेन. आणि जर मी तिला आणले नाही तर ती तिच्या वडिलांसोबत आहे आणि तू तिला पाहतेस. आम्ही नातेवाईक आहोत आणि आमच्यात आणि त्यांच्यात मैत्री राहील, काळजी करू नकोस. आणि मी जाणत नाही मी असे माझ्या मुलीवर अन्याय केला की नाही, आणि मी बरोबर आहे की चुकीचे. आणि इथपर्यंत आजची गोष्ट आणि हकीकत संपली. विचित्र गोष्ट, पण विश्वास ठेवा, ती खूप घडली. आणि कदाचित एकापेक्षा अधिक व्यक्ती आता मला ऐकत असावा ज्याच्याशी हे घडले, किंवा त्याच्या एखाद्या नातेवाईकाशी. ही गोष्ट जशी नाही ती वाचा आणि मला तुमचं मत कळवा. ही खरी गोष्ट आहे आणि तुम्ही यातून काहीच शिकाल अशी आशा आहे. मला खात्री आहे की ही गोष्ट तुम्हाला आवडेल. कृपया तुमचे विचार शेअर करा आणि इतरांना सांगा, जेणेकरून तेही या गोष्टीतून शिकू शकतील.